लेट्स प्ले. या ठिकाणी मात्र पंच प्रसाद डावरे पीटी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ताऊ या नावाने देखील हा खेळाडू प्रचलित आहे. आणि अजित नाळे देखील आमच्या समोर जोडले गेलेत ॲज अ 12th मॅन. खरं तर संघर्ष बी संघाचे खेळाडू आहेत, परंतु आज 12th मॅन म्हणून संघर्ष ए संघामध्ये आमच्याशी जोडले गेलेत. आणि त्याचबरोबर पहा प्रेडिक्ट अँड विन. खरं तर ही सर्वाधिक मोठी संधी आहे. ट्रेडेक्स ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा, ज्या माध्यमातून विजेत्या संघाचं, संभाव्य विजेत्या संघाचं नाव घोषित करा आणि पारितोषिकाचा मानकरी व्हा. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला तुमच्या मिळालं. मोबाईलमध्ये शरीराच्या जवळ डाउनलोड चेंडू येऊन करा, दिला आणि ज्या भिरकावून दिलाय. माध्यमातून डीप बॅकवर्ड पॉइंट विजेत्या सीमारेषेच्या पलीकडे संघाचं, 4 धावांचा संभाव्य लीड. विजेत्या चौकार. संघाचं नाव घोषित करा चौकार मात्र आणि फलंदाच्या बाहेटमधून आलाय. पारितोषिकाचा खरं तर मानकरी व्हा. पहिला दुपारच्या चेंडू सत्रामध्ये या असं वाटलं होतं ही विकेट थोडीशी फलंदाजांना मदत करणारी विकेट असेल, परंतु जो सामना आपण ज्या ठिकाणी पाहिला त्या सामन्यामध्ये देखील फलंदाजांना पाहिलं, की विकेटमध्ये अजूनही थोडासा ओलसरपणा आहे. अजूनही थोडंसं मॉइश्चर या विकेटमध्ये पाहायला मिळते. खरं तर काल संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेला इन्स्पेक्शन झालं, त्यावेळेला असं वाटलंही नाही, की ही स्पर्धा सुरळीतपणे त्या ठिकाणी पार पडू शकेल. परंतु इथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, फंबल पाहायला मिळतंय आणि त्याचा फायदा इथे मात्र वन शॉटचा इशारा येतोय. आय थिंक ज्यावेळेला तुम्ही बॅट ड्रॅग करता, त्यावेळेला ते बॅट पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये ड्रॅग करणं गरजेचं आहे. ऑन द लाईन हा शॉर्ट रन मानला जाईल. लाईनच्या समथिंग बिहाइंड द लाईन. बॅटचा जो पार्ट आहे, तो थोडाफार पार्ट हा बिहाइंड द लाईन असणं गरजेचं आहे आणि इथे मात्र एकच धाव फलकावरती अंकित केली जाईल. ललित केशवान खरं तर ओळखला जातो मोठ्या फटक्यांसाठी, परंतु विकेट स्लो आहे त्यामुळे जमिनीलगतचे फटके या खेळाडूच्या बॅटमधनं आपल्याला जरूर पाहायला मिळालेत. तर चर्चा सुरू होती काल संध्याकाळी ज्यावेळेला विकेट पाहिली गेली, त्यावेळेला असं वाटलं की कदाचित सकाळच्या सत्रामध्ये ही विकेट खेळासाठी तयार नसणार आहे. परंतु अथक परिश्रम आयोजकांनी घेतले आणि त्याचा परिणाम स्वरूप सकाळी थोडासा उशिरा का होईना, अगदी 9:30 पावणे 10च्या दरम्यान सामन्यांना सुरुवात झाली आणि आता आपण पाहतोय घड्याळाची वेळ आपल्याला दर्शवते जवळपास 2:40 आणि पहिल्या फेरीतील 6वा सामना मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. एकूण 12 संघांना आज मात्र या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला गेलाय. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2024 ची ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. भरतजी नारायणवार साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि दगडी चाळ स्पोर्ट्स कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकूण चेंडू झाले ते षटकातील 4 आणि धावा मात्र धावफलकावरती आल्या आहेत त्या 7 धावा. नक्कीच, नक्कीच. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अजित नाळे आमच्या समोर जोडले गेलेत आणि काल संध्याकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं संध्याकाळी ज्यावेळेला नेट सेशन क्लोज झालं. त्यानंतर ज्यावेळेला आपण विकेट पाहिली तर विकेटमध्ये ओलसरपणा होता आणि त्याकरता अजित नाळे असतील, अरविंद ढेकळे असतील, खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली आणि त्यानंतर संपूर्ण दगडी चाळ मित्रमंडळ. खरं तर कौतुक करावं लागेल. रात्री अगदी लेट नाईटपर्यंत 3 वाजेपर्यंत ही विकेट ड्राय करण्याचा प्रयत्न केला गेला. विविध युक्त्या लढवल्या गेल्या, शक्ती लढवल्या गेल्या. कधी या ठिकाणी आपण पाहिलं तर भुशाचा वापर केला. त्यानंतर विविध प्रकारचे अगदी मी म्हणेन या विभागामध्ये पहिल्यांदा ज्वलनशील पदार्थांचा देखील वापर केला गेला. म्हणजे आगीचा वापर करून ही विकेट ड्राय करण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेला जोरकस फटका गॅपमध्ये चेंडू ढकललाय. खरं तर क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. तोपर्यंत मात्र सीमारेषेच्या आतमध्ये हा चेंडू अडवला जातोय. व्हॉट एन एफर्ट! बरंचसं अंतर कव्हर केलं आणि त्यानंतर मात्र ज्वलनशील धावफलकावरती आपण पाहिलं तर पदार्थांचा देखील वापर केला गेला. म्हणजे आगीचा वापर करून ही विकेट ड्राय करण्याचा प्रयत्न केला गेला. 2 धावा या 2 धाब्यांच्या बरोबरीने संघाची एकूण धावसंख्या यावेळेला स्क्रीनवरती जोरकस देखील आपण फटका, पाहू शकता गॅपमध्ये रिप्लेच्या चेंडू माध्यमातून ढकललाय. खरं कशाप्रकारे तर हा क्षेत्ररक्षक चेंडू अडवला गेला. खरं तर प्रयत्नांची पराकाष्ठा केली. एक युवा खेळाडू त्या ठिकाणी होता. बरंचसं अंतर कव्हर केलं आणि त्यानंतर सीमा रेषेच्या अगदी एज वरती हा चेंडू अडवला गेला आणि तिथून मात्र पहिलं दशक हे धावफलकावर नक्कीच पाहायला मिळालं. सामने रंगले भारी शिक्षक जमले बघाया सारी क्रिकेटचे सामने रंगले भारी प्रेक्षक जमले बघाया सारी. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय की सन्माननीय पाहुण्यांचं शुभ आगमन या मंचाच्या दिशेनं होत असताना खरं तर माथाडी कामगारांचं पोलादी नेतृत्व आणि हिंदुस्थान कोऑपरेटिव्ह बँकेचे
अध्यक्ष सन्माननीय गुलाबरावजी जगताप साहेब यांचं मात्र या ठिकाणी होत आहे शुभ आगमन. वेलकम, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. फटाक्यांची आतषबाजी आणि या आतषबाजीमध्ये सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मंचाच्या दिशेने होत आहे शुभ आगमन. खरं तर कळंबोली ही माताड्यांची वस्ती आणि या माताड्यांच्या वस्तीमध्ये सातत्यानं माताड्यांचं पोलादी नेतृत्व, माताडी कामगारांचं आराध्य दैवत आणि ज्यांना सबंध आयुष्य मात्र माताड्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आप्तेयांच्या सेवेसाठी घालवलं असे दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय गुलाबरावजी जगताप साहेबांचं या मंचावरती होत आहे शुभ आगमन. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आज या मंचावरती विविध क्षेत्रातील सन्माननीय पाहुणे सातत्यानं आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतात आणि अगदी त्या सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीनं जणू या मंचाला आणखीनच एक वेगळं स्वरूप, एक वेगळं सौंदर्य प्राप्त झालेलं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. सातत्यानं माथाडी कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर प्रत्येक मागण्यांसाठी त्यांनी नेहमी शासन दरबारी लढा दिला आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर माथाडी कामगारांचं पोलादी नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय गुलाबरावजी जगताप साहेबांचं या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. डी पेक्षा कव्हरमध्ये तितका सुरेख झेल कंप्लीट केला जातोय कारण मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. पहिल्या फेरीतील 6वा आणि अंतिम सामना. त्यानंतर मात्र मागण्यांसाठी हो. दुसऱ्या फेरीचा त्यांनी थरार नेहमी आपल्याला शासन दरबारी नक्कीच लढा या दिला ठिकाणी आणि अनुभवायला मिळेल. खऱ्या आणखीन अर्थानं एक जर आपण विकेट पाहिलं इथे तर गमावला गेला. माथाडी पहिला विकेट कामगारांचा बाद झालाय. पोलादी सलामीची नेतृत्व जोडी म्हणून ज्यांची फोडण्यामध्ये ओळख आहे यश मिळाले. ते सन्माननीय गोलंदाज आहे गुलाबरावजी जगताप पहिल्या साहेबांचं या मंचावरती गोविंदा. भर साहेब लाभल्या अयोध्या चषकाला चौदा पाठीशी हो खंबीर सन्नाम त्यांच्या कार्याला. मानाचा हा फेटा साहेबांच्या डोक्यावरती चढवला जातो आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ही भारताची संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि हा महाराष्ट्राचा साज मात्र साहेबांच्या डोक्यावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. मानाचा आणि सन्मानाचा हा फेटा खरं तर प्रत्येक शुभ कार्यात महाराष्ट्राची ही संस्कृती राहिली आहे. फेटा परिधान करून आलेल्या पाहुण्यांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती करतो आणि एकंदर जर पाहिलं तर साहेबांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभली आहे. खरं तर या स्पर्धेच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन साहेबांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली आणि त्यांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान सोहळा या मंचावरती आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. पावलांचा वापर केला होता सतीश थोरात यांचा जर विचार केला तर खरं पाहता या क्रिकेट हंगामामध्ये फारशी चमकदार कामगिरी राहिलेली नाहीये. परंतु ही स्पर्धा संघर्ष संघासाठी देखील खूप महत्वाची आहे. नववर्षाची सुरुवात कशा पद्धतीने कोणता संघ करतोय यावरती मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा आहेत. त्यावेळेला जोरकस फटका लगावलाय, चेंडूने अंतर गाठलंय. पाहूया क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न आणि अगदी शेवटच्या क्षणाला झेल मात्र जमिनीवरती दान होतोय. अगेन्स्ट द विंड पहा उजव्या हाताचे फलंदाज ज्यावेळेला या एंडनं फलंदाजी करतात त्यावेळेला मात्र अगेन्स्ट द विंड तुम्हाला फलंदाजी करावी लागते आणि असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. एरवी या एंडनं जर हा फटका आला असता तर नक्कीच 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. परंतु एक असाही खेळाडू आपण पाहिला ज्यानं 6 चेंडूमध्ये 4 षटकार 2 चौकार लगावले. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक होतोय. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. झेल कंप्लीट केला जातोय आणि विकेट नंबर 2 दुसरा फलंदाज गमावलाय तो संघर्ष संघानं.
भरत रणवर साहेब लाभल्या उदक चषकाला प्रेक्षक राजा जमला सारा सामने क्रिकेटचे पाहायला आमचे भरत साहेब आहेत भारी ओळखते त्यांना दुनिया सारी आमचे भरत दादा आहेत भारी ओळखते त्यांना दुनिया सारी आयोजक मानाचा त्या हो भरत साहेबांचा श्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या सखाई हो मानाचा 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 तर नक्कीच या स्पर्धेचं हे शीर्षक गीत टायटल सॉन्ग आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय आणि या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक भरतजी नारायणवर साहेब, डायरेक्टर विजडम हेल्थ केअर सोल्युशन आणि डायरेक्टर जेनिथ ग्लोबल डिस्ट्रीब्युटर्स. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असताना वैद्यकीय सेवा त्यांच्या माध्यमातून नक्कीच दिल्या जातात आणि एकंदर जर विचार केला तर कळंबोली विभागामध्ये करोनासारख्या भीषण काळामध्ये मध्ये भरतजी नारायणवर साहेब यांची भूमिका खूप महत्वाची राहिली. कारण मेडिसिन क्षेत्रामध्ये कार्यरत असताना बऱ्याचशा रुग्णांना औषधे उपलब्ध होत नव्हती आणि अशा कालावधीमध्ये भरतजी नारायणवर साहेबांनी आपल्याकडे असणारं जेवढं जी यंत्रणा आहे ती यंत्रणा सर्वतोपरी कामाला लावली आणि जे मेडिसिन सहजासहजी उपलब्ध नव्हत्या त्या सर्व मेडिसिन्स रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचं काम अगदी माफक दरामध्ये आणि काही वेळेला विनाशुल्क हे मेडिसिन्स गरजवंतांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या माध्यमातून आणि स्वतः भरतजी नारायणवर साहेबांच्या माध्यमातून केलं गेलं. असं एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा यांच्या शुभ हस्ते मात्र केला जातोय हा शुभ सन्मान. कारण माथाडी कामगारांचं पोलादी नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं दी हिंदुस्थान कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून ज्यांना खऱ्या अर्थानं मी म्हणेन एक गरुड झेप घेतली असे या बँकेचे संस्थापकीय अध्यक्ष सन्माननीय गुलाबरावजी जगताप साहेबांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय. या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं हा शुभ सन्मान आपण या मंचावरती पाहतोय. खरं तर एक मानाचा आणि सन्मानाची स्पर्धा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय आणि एक दिग्गज व्यक्तिमत्व मगाशी देखील आपण पाहिलं की जे हॉस्पिटलचे ईएनटी सर्जन या मंचावरती आपल्याला पाहायला मिळाले आणि आता मात्र जर पाहिलं तर या कळंबोली विभागाला ज्याला ओळखला जातो माथाडी कामगारांचा विभाग, माथाडी कामगारांची सर्वाधिक संख्या या कळंबोली विभागामध्ये आणि या माथाडी कामगारांचा पोलादी नेतृत्व त्यांच्या न्याय आणि हक्कासाठी सातत्यानं शासन दरबारी ज्यांना नेहमीच आपलं योगदान दिलं. माथाडी कामगारांचे आराध्य दैवत सन्माननीय गुलाबरावजी जगताप साहेबांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान आपण या मंचावरती पाहिला. नाता जन्मो जन्माचा दगडी चाळ मित्र मंडळाने केला आयोजन मानाचा उत्सव भरलाय क्रिकेटच्या सामन्यांचा या कळंबोली शहरात हे सुंदर आयोजन साक्ष देत यतिमाखात मोठे मोठे खेळाडू येतील भारी लांब लांब चौकार षटकार मारी तर दुसऱ्या फेरीतील पहिली लढत असणार आहे. विनंती असेल साईनाथ 11 आणि परेश 11 या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण टॉससाठी यायचं आहे. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस केला जाईल. तर दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण इमिजिएटली रिपोर्ट करायचंय. इनिंग ब्रेकची वाट पाहू नका. जर अवेलेबल आपण असाल तर या ठिकाणी टॉस करून घ्यायचं आहे. डिसिजन आपण इनिंग ब्रेकमध्ये द्या, हरकत नाहीये. इट्स अ वाईड बॉल. या ठिकाणी तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावा 18. 3 आघाडीचे फलंदाज गमावलेत. संघर्ष हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतोय. परंतु तेजस नारायणवार यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बिग मॅन बिग हिट करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि इथून मात्र जोरकस फटका स्लो ट्रॅक वरती प्रॉपर टायमिंग नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि जोपर्यंत चेंडू गॅदर होईल तोपर्यंत मात्र दुसरी धाव ही धावफलकावरती नक्कीच अंकित केली जाते. या 2 धावेंच्या बरोबरीनं संघ पुढे सरकतोय. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आघाडीचे 3 फलंदाज गमावल्यानंतर 20 धावा धावफलकावर. साईनाथ 11 संघाचे पांडुरंग संघनायक
आणि परेश इलेव्हन संघाचे युवा संघनायक विराज खानावकर या दोनही कॅप्टन्सला विनंती आहे, आपण जर असाल तर आपण इमिजिएटली यायचंय. इनिंग ब्रेकची वाट पाहू नका. टॉस आपण करून घ्यायचाय. निर्णय आपण नंतर दिला तरी चालेल. तर तेजसची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपणं गरजेचं आहे. 40 प्लस किंवा 45 प्लस धावा जर धावफलकावर आल्या, तर मात्र एक मोठी धावसंख्या जरूर पाहायला मिळू शकते आणि जो खेळाडू ओळखला जातो, ज्या खेळासाठी तो खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये तेजसच्या बॅटमधून येतोय. एक विकेट, 6 धावा, षटकार. रायगड जिल्ह्याशी क्रिकेट खेळाचा नाता जन्मो जन्माचा दगडी चाळ मित्र मंडळाने केला आयोजन मानाचा उत्सव भरलाय क्रिकेटच्या सामन्यांचा या कळंबोली शहरात हे सुंदर आयोजन साक्ष देत यतिमाखात मोठे मोठे खेळाडू येतील भारी लांब लांब चौकार षटकार मारी असे मोठे मोठे ते खेळाडू भारी चौकार षटकार लांब लांब मारी आयोजक मानाचा त्या हो भरत साहेबांचा ते श्लोक राजमाता आहे त्या देवीच्या या ठिकाणी तेजस नारायणवर मैदानाच्या आतमध्ये एकीकडे जर आपण पाहिलं तर संघ अडचणीमध्ये होता आणि अशा अडचणीमध्ये तारणहार बनवून आपल्या संघासाठी नक्कीच खेळ करत असताना 26 धावा धावफलकावरती आल्यात. इथून आणखीन एकाच मोठा फटका फलंदाजच्या बॅट मधून पाहायला मिळेल का? सरळ बॅट न धावा येत असताना रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याची गरज काय? सर्वाधिक मोठा प्रश्न इथे हा प्रश्न मात्र निर्माण केला जातोय कारण स्लोवर ऑन पद्धतीचा हा चेंडू होता. हवेच्या अगेन्स्ट तुम्हाला फटकेबाजी करणं तो इतकाच सोपं नाहीये. खरं तर थर्डमॅन पॉइंट आणि कव्हर हे क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये त्यामुळे इनफील्ड क्लिअर करण्याचा मानस होता. परंतु सरळ बॅटनं धावा येत असताना अशा प्रकारे धोका पत्करण्याची गरज काय? चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया स्क्वेअर लेग पंचांचा काय इशारा येईल. खरं तर फुलटॉस चेंडू होता. डेप्थ होताना हा चेंडू पाहायला मिळाला आणि इथून मात्र चला पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. खरं तर स्टान्स हा देखील तितकाच महत्वाचा आहे, की खेळाडू उभा कुठे असतो आणि त्यानंतर तो चेंडू किती डेप्थ होत असतो यावरती मात्र हा निर्णय घेतला जातो. परंतु एक षटकार जरूर लगावला गेला. धावसंख्येला कुठेतरी आकार देण्याचा प्रयत्न केला. तो तेजस मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला फलंदाज गमावलाय. आणखीन एक संघर्ष संघानं आणि धावा मात्र धावफलकावरती 4 गडी बाद 26 धावा. पाठीशी हो खंबीर सनम त्यांच्या कार्याला भरत शरणवर साहेब लाभल्या चषकाला प्रेक्षक राजा जमला सारा सामने क्रिकेटचे पाहायला आमचे भरत साहेब आहेत भारी ओळखते त्यांना दुनिया सारी तर या दरम्यान आपण पाहतोय पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांचं देखील या मंचावरती शुभागमन झालंय. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं एक बातमी जरूर आली आणि त्या बातमीवरती लगेचच रिॲक्ट करत असताना सर्वाधिक महत्वाची भूमिका ही आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब आणि संपूर्ण कळंबोली क्रिकेट असोसिएशनची राहिली. खरं तर या सर्व राजकीय पक्षांच्या नेते मंडळींना आपण या ठिकाणी कारण कळंबोलीचा क्रिकेटचा ज्या वेळेला विषय येतो, ज्या वेळेला या मैदानाचा विषय येतो, त्यावेळेला सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी हे एकत्रितपणे आलेले बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय आणि या सर्व राजकीय नेते मंडळींच्या प्रयत्नांना यश म्हणून आतापर्यंत हे खेळासाठीचं उपलब्ध मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु सकाळच्या सत्रामध्ये काही प्रसार माध्यमाच्या माध्यमातून माहिती आमच्यापर्यंत आली, की हे मैदान हे कदाचित बिल्डर्सच्या घशांमध्ये चाललंय की काय? आणि त्या बातमीवरती रिएक्ट करत असताना अगदी विजय खानावकर साहेबांनी त्यांच्या संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आणि त्यांचा सर्व मित्र परिवार वर्ग, कळंबोली क्रिकेट असोसिएशन सर्व एकत्रितपणे आले. एकजुटीची ताकद आम्हाला या मैदानावरती पाहायला मिळाली आणि त्याची दखल प्रभात पर्व या न्यूजवरती आज देखील आपण YouTube चॅनलवरती जाऊन हा चॅनल जर सर्च कराल तर आजची ही बातमी आपल्याला लगेचच त्या ठिकाणी प्रसारित केलेली पाहायला मिळाली. खरं तर साहेबांची उपस्थिती आपल्याला या मंचावरती पाहायला मिळते आणि खरं तर साहेबांना देखील आपण ही विनवणी करूयात, की भविष्यातील जर खेळाडू तुम्हाला पाहिजे असतील, भविष्यातील या तरुणांचं भवितव्य जर तुम्हाला खेळाच्या माध्यमातून उज्ज्वल हवं असेल, तर हे मैदान कायमस्वरूपी खेळासाठी आरक्षित राहणं ही आमची पहिली मागणी आहे आणि ही निशुल्क
आम्हाला हे मैदान उपलब्ध व्हावं, ही शासन दरबारी आमचं हे जे म्हणणं आहे, आपण आपल्या माध्यमातून हे शासन दरबारी पोहोचवण्याचं काम साहेब आपण करावं, ही नम्र विनंती कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी करण्यात येते. सर्व खेळाडू अगदी हे मैदान वाचवण्यासाठी स्वाक्षरी अभियान असो, वृक्षारोपण असो, असे विविध उपक्रम सातत्यानं राबवले जातात आणि हे मैदान खेळासाठी कायमस्वरूपी आरक्षित राहावं, ही आमच्या कळंबोली क्रिकेट असोसिएशनची पहिली मान्यता किंवा पहिली मागणी ही नक्कीच या ठिकाणी आहे. तर खेळाच्या दिशेने वळूयात. 5 गडी गमावलेत. 26 धावा धावफलकावरती आल्या आहेत. मंगेश साळुंके मैदानाच्या आतमध्ये आहेत. खरं तर मंगेश यांना प्रमोट केलं गेलं होतं मैदानाच्या आतमध्ये. चला टॉस करून घ्यायचं आहे. परेश 11 शेवटची पुकार आणि त्याचबरोबर साईनाथ 11 संघाचे संघनायक आलेले आहेत. या आपण मंचावरती. वेळेला आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा मानस दर्शवला गेला अगेन्स्ट द विंड. एका स्लो ट्रॅकवरती अगेन्स्ट द विंड फलंदाजी करणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. अगदी स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघानं दाखवून दिलं की धावा कशा प्रकारे उभारल्या जातात. संपूर्ण 24 चेंडूमध्ये फक्त 3 चौकार आणि बाकीच्या सर्व धावा या एकेरी आणि दुहेरी स्वरूपाच्या. तर परेश 11 संघाचे कर्णधार विराज खानावकर यांना विनंती असेल आपण लगेच यायचं इमिजिएटली टॉससाठी. आणि हा सामना 3 षटकांचा असेल. कृपया दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी लक्षात घ्यायचं थोडंसं वेळेची कमतरता आहे. तर या ठिकाणी मात्र कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला आहे. मोरिया जयश्रीराम विरुद्ध संघर्ष ए या दोन संघादरम्यानची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं तर धावा थोड्याशा मर्यादित आहेत. धावा थोड्याशा कमकुवत आहेत. आणि या धावांना जर एका मोठ्या धावसंख्येमध्ये परावर्तित करायचं असेल तर मात्र उर्वरित चेंडूमध्ये मोठ्या फटक्यांशिवाय दुसरा विकल्प, दुसरा पर्याय आपल्या समोर नाहीये. त्यामुळे आय थिंक स्ट्रायकिंग एंडला केतन आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाज मात्र सज्ज होतात अंतिम षटक घेऊन. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस फटका लगावण्याचा मानस लाईन आणि लेंथ पा स्लो ट्रॅक वरती. इथून मात्र तुम्हाला अशा प्रकारची फटकेबाजी जर चेंडू मोठ्या फटके तुमच्या बॅट मधून येत नसेल तर सिंगलला स्ट्राईक रोटेट करणं ही सर्वाधिक महत्वाची. शफल अक्रॉस द लाईन या चेंडू खेळण्याचा वारंवार मानस होतोय. या षटकाचा विचार केला तर 2 फलंदाज गमावले गेलेत आणि तिथून खऱ्या अर्थानं आम्ही म्हणेन संघाच्या अडचणीमध्ये वाढ होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये सामन्याला एक सन्मानजनक स्थितीमध्ये जरूर घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. पुन्हा एकदा लपेटण्याचा प्रयत्न केला. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतात. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या 3 धाव्यांच्या बरोबरीनं संघर्ष ए संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 गडी बाद 30 धावा. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 6 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. 30 धावा धावफलकावरती आल्यात आणि शेवटच्या चेंडूवरती ज्यावेळेला पहिल्या सत्राची सुरुवात झाली होती त्यावेळेला आपण उल्लेख केला होता की 40 किंवा 45 धावा धावफलकावरती आल्या तर प्रतिस्पर्धी संघावरती तुम्ही दबाव निर्माण करू शकता. परंतु 40 पेक्षा कमी धावा जर धावफलकावरती आल्या तर मात्र संघ हा तुमचा थोडासा अडचणीमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकतो. तो परेश 11 संघाचा कोणताही खेळाडू त्यांना संपर्क करायचा टॉससाठी. कारण कॅप्टनचा कॉल आला होता आणि कॅप्टन अगदी काही क्षणातच या ठिकाणी येतील. परंतु तत्पूर्वी शेवटच्या चेंडूवरती मात्र आलेला चौकार कुठेतरी संघाला मी म्हणेन 34 या धावसंख्येपर्यंत घेऊन जातोय आणि विजयासाठी लक्ष्य मात्र या ठिकाणी उभारलं जातंय 35 धावांचं. तर या ठिकाणी खेळाचा पूर्वार्ध समाप्त झालाय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर
हा कळंबोली विभाग हा माथाड्यांचा विभाग आहे आणि या विभागामध्ये माथाडी कामगारांची संख्या ही सर्वाधिक मोठी आहे. आज जर आपण पाहिलं तर माथाडी कामगारांचं पोलादी नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, असे सन्माननीय गुलाबरावजी जगताप साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि साहेब आलेत आणि आमच्या माथाडी वर्गांना मार्गदर्शन करता गेलेत, असं चित्र आपण खूप कमी वेळा पाहिलंय. तर साहेबांना विनंती आहे, की आपण 2 शब्द मार्गदर्शन हे नक्कीच करायचंय. असं नसलं तरी चालेल. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक स्पर्धेचे आयोजक भरत नारायणबर साहेब, ज्यांचं उद्योग क्षेत्रामध्ये आणि विशेषतः मेडिकल विभागामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. मी त्यांची काही वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याचबरोबर कळुंबली शहरातील ह्या क्रिकेटला ज्यांनी सुरुवात केली या मैदानावर, आणि मला वाटतं त्यांच्यामुळेच हे इथं सामने सुरू झाले, असे आमचे विजय खानावकर. व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्व माथाडीतील माझे सर्व सहकारी, सर्व आयोजक मंडळी, बंधू भगिनीनो, खरं तर कळुंबली ही माथाडी कामगारांची वसाहत आहे. कळुंबली शहराला जे आज वैभव दिसतंय त्याच्यामध्ये माथाडी कामगारांच्या श्रमाचा अतिशय महत्वाचा वाटा आहे. आणि म्हणून कळुंबली शहर हे माथाडींच्या नावानंच ओळखलं जातं. मला त्याचा अतिशय सार्थ अभिमान आहे. आणि या सर्व माथाडींच्या चळवळीमध्ये, माथाडी कामगारांच्या या इथल्या येण्यामध्ये, राहण्यामध्ये, घरं मिळवण्यामध्ये, त्यांचा रोजगार टिकवण्यामध्ये माथाडी कामगार संघटनेनं नेहमीच पुढाकार घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभी राहिलेली आहे. या शहराला ज्या वेळेला 2005 मध्ये पाणी आलं आणि सर्व कॉलनी ज्या वेळेला पाण्याखाली गेली आणि लोकांना पाण्याखाली शहर गेलं, पण दुसऱ्या दिवशी पिण्यासाठी देखील पाणी नव्हतं. ही परिस्थिती त्यावेळेला होती. परंतु आपण सर्वजण एकवटलो, सर्वांनी मदतीचे हात पुढे केले. माथाडी कामगार त्यावेळेला घरं सगळी विकून जात होता. अशा वेळेला आम्ही सगळ्या लोकांना बोलवलं, सांगितलं घर विकून जाऊ नका. आपल्याला एक नवीन आपण त्या ठिकाणी हा कामगार कसा उभा राहील, कॉलनी उभी कशी राहील, आपला रोजगार कसा टिकेल या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि आम्ही आता ह्या ज्या काही टोलेजंग इमारती आता कळुंबलीमध्ये दिसतायत, ते त्या वेळेला लोकांच्या डोक्यामध्ये आम्ही घातलं, की पैसे दे, बँक बँक तुम्हाला कर्ज देईल, तुम्ही कर्ज घ्या, तुम्हाला पाहिजे ती तेवढं तुम्हाला बांधा आणि ते बांधल्यानंतर तुमच्या गरजेपुरतं ठेवा, बाकी भाड्यानं द्या, कर्जही फेडा आणि कुटुंबही चालवा. हा मंत्र आम्ही लोकांना दिला आणि ह्या तेवढं त्या ठिकाणी बिल्डिंग उभारण्या करण्यासाठी हिंदुस्थान बँकेनं संघटनेच्या माध्यमातून त्याच्या पाठीमागे उभं राहिली. नुसती माथाडी कामगारांच्या पाठीच असं नाही, मला वाटतं कळुंबली शहरामध्ये असे असंख्य लोक आहेत की ज्यांना उद्योजक बनवलं. आमचा छोटा ट्रकचा व्यवसायवाला असेल, दुकानदार असेल, अगदी हातगाडीवाल्यापासून मोठ्या याच्यापर्यंतचे अनेक छोटे मोठे उद्योजक घडवण्याचं काम या माथाडी चळवळीतून आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून मला ह्या शहराशी माझं एक रक्ताचं नातं आहे. कारण मी माथाडी कामगार आहे, मी माथाडी कामगार चळवळीतून मोठा झालेला आहे. आणि आयुष्यभर माथाडी कामगारांसाठीच काम करायचं, त्यांच्या चांगल्यासाठी काम करायचं, ती शपथ घेऊन आम्ही त्या चळवळीमध्ये आलेलो आहे. ह्या मैदानामध्ये मी अनेक वेळेला ह्या क्रिकेट सामन्यासाठी येऊन गेलेलो आहे. मला माहिती आहे, अनेक वर्ष इथंही मुलं खेळतात. ह्या मैदानानं, मी मागच्या वेळेस देखील बोललो, की ह्या मैदानानं मी ज्यावेळेला अनेक ठिकाणी ह्या ठाणे असेल, रायगड असेल किंवा मुंबईमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे जे काही सामने चालतात, त्या ठिकाणी गेल्यानंतर मला अनेक मैदानावर ह्या मैदानातून तयार झालेली अनेक मुलं मिळाली आणि त्यांचं नाव त्यांनी त्या त्या ठिकाणी जाऊन या कळुंबोली शहराचं काढलेलं, हे देखील अतिशय समाधानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. की कुठं खेळतोस तर कुठं आहेस, तर तो जेव्हा कळुंबोली सांगतो त्यावेळेला या मैदानाची आठवण येते. आणि म्हणून अतिशय चांगली क्रिकेट
तयार करण्याचं काम ह्या मैदानानं केलेलं आहे. चांगली मुलं तयार झाली. म्हातारे कामगारांच्या बरोबर इतरही सर्व काय स्थानिक असतील, बाहेर इतर उद्योग व्यवसायामध्ये काम करणारे लोक असतील, हे सर्व मुलं इथं एकत्रित येऊन बाकी काही करण्यापेक्षा खेळ हा सगळ्यात चांगला. खे खेळामुळं खेळामु खेळामुळं माणसाची मनं चांगली होतात. माणसाच्या मनातील विचार वाईट वाईट विचार निघून जातात. सांघिक शक्ती उभी राहते, की आपण एक मजबूतीने उभं राहिलं पाहिजे. आपण ज्या संघात आहोत त्या संघाशी आपण संघाच्या पाठीशी उभे राहून आपल्या संघाला जिंकून दिलं पाहिजे. म्हणजे ही जी काय माणसाच्या मनामध्ये ईर्ष्या तयार होते, एकमेकाबद्दल आदर तयार होतो, प्रेम तयार होतो, हे ह्या खेळातून तयार होतं. आणि त्यामुळे असे असंख्य खेळाडू या मैदानातून तयार झाले. आताच मला ज्या ठिकाणी कळलं, की आता नवीन-नवीन आता सगळ्या शहरामध्ये असं आहे, की जे प्राईम प्लॉट होते ते आता मागे मागे ठेवले होते सिडकोनं आणि आता ते प्राईम प्लॉट आता टेंडरच्या माध्यमातून काढून ते बिल्डरच्या घशात घालण्याचं काम सुरू आहे. हे मैदान ह्या मैदानाला जे नावरूप मिळालं हे ह्या क्रिकेट 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 खेळणाऱ्यांच्यामुळे मिळालेलं आहे. आणि आमची कामगार वर्गातली मुलं, मध्यम वर्गातली मुलं जी त्या ठिकाणी या ठिकाणी अतिशय कुठलाही जास्त खर्च न येता खेळता येतं म्हणून खेळतात. जर त्या ठिकाणी मग ते डी.वाय. पाटीलच्या मैदानावर जातील किंवा मुंबईच्या मैदानावर का जाऊ शकत नाहीत? तिथं का खेळू शकत नाहीत? कारण तिथलं ट्रेनिंग आणि तिथला तो खर्च आपल्याला झेपत नाही. आणि म्हणून या ठिकाणी विजय शेठ त्या ठिकाणी मैदान पुन्हा काही जरी झालं, तरी मैदान टिकलं पाहिजे आणि हे मैदान जसं आहे तसंच ह्या खेळाडूला खेळाडूच राहिलं पाहिजे. हा आपला सर्वांचा आग्रह राहील आणि आपल्या ह्या मागणीच्या मागे मी आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून नये, तर आपल्या पुढे येऊन हे मैदान टिकवण्यासाठी, या खेळाडूंना उपलब्ध राहण्यासाठी मी शेवटपर्यंत आपल्याबरोबर राहून हे प्रयत्न करीन. माझी जिथं-जिथं मदत लागेल, तिथं तुम्ही मला कधीही सांगा. मी आपल्या बरोबर आहे. हे खेळाडू खेळाडू तयार झाले पाहिजेत. माणसांची मनं चिरतरुण करण्याचं काम खेळ करतात आणि म्हणून अशीच आपली मनं चांगली चांगली राहण्यासाठी आपल्या मनामध्ये चांगली ऊर्जा निर्माण करण्यासाठी खेळ आवश्यक आहे. आणि तोच खेळ पुढे आपल्या क्रिकेट जे देशातल्या क्रिकेटला, महाराष्ट्रातल्या क्रिकेटला निश्चितपणाने या मैदानातून चांगले खेळाडू भविष्यात मिळतील. अजूनही काही मला वाटतं पाईपलाईन मध्ये आहेत, की आता सध्या त्या तिथपर्यंत पोहोचायला लागलेले आहेत. काही अजून नवीन मुलं त्याच्यातून आणखी तयार होतील. अशी चांगली या मैदानातून क्रिकेटर तयार व्हावेत, अशी माझी इच्छा आहे. निश्चितपणानं ते होतील. आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि अहिल्यादेवींच्या नावानं आपण हा चषक केला. अहिल्यादेवीचं बद्दल मी काय सांगावं? त्या राजमाता पुण्यश्लोक त्यांनी जी कामं केली त्यावेळेला, आज आपण अनेक मागण्या करून रस्त्यावर फिरतो, मंत्रालयात खेटे घालतो, हे घालतो. हे त्यावेळेला न मागता लोकांच्या गरजा काय आहेत हे ओळखून ज्यांनी काम केलं, त्या राजमाता अहिल्याबाई होत्या. आपण सर्व जिजाऊंची लेकरं आहोत, सावित्रीची लेकरं आहोत, अहिल्यादेवींची लेकरं आहोत. आपण सर्वसामान्य कुटुंबातून आलेली लोक आहोत आणि सर्वसामान्य कुटुंबातून ज्या वडिलांनी मला शिकवलं, ज्या वडिलांनी मला मोठं केलं, त्या कुटुंबाचा मान सन्मान राहावा यासाठी आपण प्रयत्न करणारे आहोत आणि तोच विचार घेऊन आपण भविष्यातही कामकाज करूया. आपल्या या सामन्याला मी माझ्या शुभेच्छा देतो. मलाही अजून काही जरा एका मीटिंगला लांब जायचंय, त्यामुळे जास्त वेळ न घेता परत एकदा आपल्याला सर्वांना शुभेच्छा. आणि मैदानासाठी मी आपल्या बरोबर आहे, माताडी संघटना आपल्या बरोबर आहे, एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद साहेब. या ठिकाणी साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोनही टीमचे कर्णधार उपलब्ध आहेत. तर सन्माननीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. तर दोनही संघातील खेळाडूंना इथे मात्र शुभेच्छा दिल्या जातात आणि त्याचबरोबर खरं तर साहेबांनी दिलेलं आश्वासन आणि नेहमीच ज्या वेळेला या ठिकाणी येतात अमूल्य मार्गदर्शन साहेबांचं आम्हाला नक्कीच आणि नेहमीच लाभतं. आणि आज आणखीनच मी म्हणेन की उम्मीद
एक जो आत्मविश्वास आहे. कारण जसं विजयजी खानावकर साहेबांना समजलं, की साहेबांची उपस्थिती मंचावरती आहे आणि लगेचच क्षणाचाही विलंब न करता कारण हे असे व्यक्तिमत्व आहेत, की जे सातत्यानं कळंबोली क्रिकेटच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. तर या दरम्यान आपण पाहतोय, की सर आमच्या मंचावरती ज्या सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होतंय. सन्माननीय अतुलजी मडके साहेब, पी-एस-आय मुंबई यांचं मात्र या मंचावरती शुभागमन होतंय. तर वेलकम सर, आपलं मनःपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर जर या ठिकाणी पाहिलं तर आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत या मैदानाच्या बाबतीत, त्या मागण्या साहेबांपर्यंत पोहोचवत असताना कारण साहेबांचा नेहमीच खूप मोठा सपोर्ट या कळंबोली क्रिकेटला लाभलाय आणि अगदी येणाऱ्या कालावधीमध्ये कळंबोली क्रिकेट जर सुरक्षित हवं असेल, हे मैदान जर सुरक्षित हवं असेल, तर मात्र साहेबांची सर्वाधिक मोलाची आणि महत्त्वाची साथ ही मैदानाच्या दिशेने आपण जाऊया. थोडासा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा धावफलकावरती आल्या 2 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी आणि 1 अवांतर, तर 1 विकेट असं काहीसं चित्र पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. धावा आहेत धावफलकावरती 17. आणखीन एक अवांतर चेंडू आहे. खरं तर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क या ठिकाणी होत नाहीये. इट्स अ व्हाईट बॉल. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघणारा हा चेंडू होता आणि अवांतर चेंडूचा इशारा आलाय. खरं तर ट्रेडेक्स ॲपच्या माध्यमातून देखील आपण प्रेडिक्ट करू शकता कोणता संघ त्या ठिकाणी कामगिरी करेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त फटक्याचं एक्झिक्युशन पाहायला मिळतंय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे आणि पंचांचा एक आगळी वेगळी शैली 6 धावा षटकार. ते रंगले भारी शिक्षक जमले बघाया सारी क्रिकेटचे सामने रंगले भारी प्रेक्षक जमले बघाया सारी नियोजन मानाचा त्या हो भरत साहेबांचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीच्या सखाई हो मानाचा 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 भर साहेब लाभल्या आयोजकीच्या शिकायला चौदा पाठीशी हो या स्पर्धेचं हे शीर्षक गीत आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थानं मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे सन्माननीय भरतजी नारायणवर साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार वर्ग जो सातत्यानं या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो आणि या सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर यानंतर आपण मंचावरती उपस्थित सन्माननीय अतुलजी मडके साहेब पी-एस-आय मुंबई यांचा मात्र आपण यथोचित स्वागत सन्मान या मंचावरती घेणार आहोत. खरं तर त्यांच्या डोक्यावरती महाराष्ट्राचा साज, मानाचा फेटा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय आणि या सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय विजयजी खानावकर साहेबांना विनंती करतो आणि त्याचबरोबर रमदासजी महानवर साहेबांना विनंती करतो, की आपण आपल्या शुभ हस्ते आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय पी-एस-आय फडके साहेबांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती करावा. आदरणीय विजयजी खानावकर साहेब नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल त्याचबरोबर भरतजी नारायणवर साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ रामदासजी महानवर साहेब यांच्या शुभ हस्ते देऊन या सन्माननीय पाहुण्यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान या मंचावरती खरं तर आलेल्या प्रत्येक पाहुण्याच्या डोक्यावरती आपण हा मानाचा आणि सन्मानाचा फेटा पाहतोय आणि त्याचबरोबर
प्रत्येक पाहुण्याचं यथोचित स्वागत सन्मान हे माईची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या सर्व सन्माननीय पाहुण्यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेला 39 धावा. विजयासाठी लक्ष्य आहे 35 धावांचं. फलंदाज आणखीन एक फलंदाज इथे मात्र गमावला जातोय. 3 षटकांचा सामना असेल, पण दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 3 षटकांचे असतील. यानंतर आणखीन एक सन्मान आपण मंचावरती पाहतोय. सन्माननीय विजयजी कोपरे साहेब यांचा यथोचित स्वागत सन्मान मात्र या मंचावरती केला जातोय. खरं तर या स्पर्धेच्या आयोजकांचं हे यश आहे, की इतक्या मोठ्या संख्येनं सन्माननीय पाहुणे हे सातत्यानं आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतात आणि हीच तर प्रत्येक स्पर्धांची ओळख असते, की या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर अनेक सन्माननीय पाहुणे विविध क्षेत्रातील या मंचावरती आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या प्रत्येक आलेल्या पाहुण्यांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान आणखीन एक चांगला चेंडू जरूर पाहायला मिळाला, परंतु कदाचित उशीर केलाय की काय. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावर सुरू आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत आणि अवघ्या 5 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता. 34 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या. खरं तर शेवटच्या चेंडूवरती आलेल्या चौकाराला 34 पर्यंत मजल मारली होती संघर्ष संघानं. कडे मात्र सामना पूर्णपणे आवाक्यामध्ये आणलाय. एकीकडे 2 षटकांचा वाजवी खेळ जरी समाप्त झाला असला, तरी सामना पूर्णपणे आवाक्यामध्ये. येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गरज आहे विजयासाठी अवघ्या 3 धावांची. स्ट्रायकिंग एंडला गोविंद गोरे. त्यावेळेस आडव्या बॅटनं चेंडू खेळलाय आणि चेंडू मात्र जातोय वन बाउन्स इनटू द फेन्स. गोविंदाच्या बॅटमधून येतोय हा विजयी चौकार.